विथ फुल फॅमिली तुमच्यासोबत सगळे व्हिडिओ शेअर करते। हॅलो हाय नमस्ते। मी ऑलरेडी तुमच्या सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे, तरी पण मी तुम्हाला परत एकदा वेलकम करते आपल्या ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे द गौरी लोकरे ब्लॉग्स। सो आजचा ब्लॉग आहे ना खूप स्पेशल आहे, कारण आजच्या ब्लॉगमध्ये मी चाललेली आहे शिखर शिंगणापूरमध्ये। शिखर शिंगणापूर हे आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये, आणि तिकडे जाण्याचं खास रिझन म्हणजे शिखर शिंगणापूर हे आमचं कुलदैवत आहे। सो आम्ही तिकडे सगळे विथ फुल फॅमिली निघालेलो आहे। तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते। माझं गाव ते शिंगणापूर हे जवळजवळ 2 तासाचं अंतर आहे, आणि खूप सारे घाट चढावे लागतात, आणि घाट चढताना हे महादेवाची मोठी अशी मूर्ती आपल्याला दिसते। तुम्हाला झूम करून दाखवते। आता काही वेळातच आम्ही शिंगणापूरला पोहोचणार आहोत। हा घाट चढत ऑलमोस्ट 2 तासाचा प्रवास करून झालेला आहे। आणि आपण आता पोचलेलो आहोत शिखर शिंगणापूरला। हे आहे आपलं शिखर शिंगणापूर। तुम्हाला शिखर दिसत असेल। शिखराजवळ गाडी पार्क करायला आपल्याला ही पावती घ्यावी लागते, जी आपण घेतलेली आहे। आणि आता आपण लाईनमध्ये वेट करत आहोत। या शिखराबद्दल म्हणजे शिखर शिंगणापुराबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती जी आहे ती शेअर करते। माता पार्वतीने रुसून बसलेल्या शंकराला अचूक पुन्हा शोधून काढले, आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क त्यांच्यासोबत दुसऱ्यांदा इथे विवाह केला, आणि ते ठिकाण म्हणजे स्वयंभू महादेवाचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे। शंकर पार्वतीच्या विवाहाचे ठिकाण म्हणून शिखर शिंगणापुराला दक्षिण कैलास असेही म्हणतात। सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून 20 किलोमीटर अंतरावर शिखर शिंगणापूर वसलेले आहे। इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात। या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे। हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचा एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहेत, आणि महादेवाचं मंदिर याच डोंगरावरती आहे। आणि हे मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे दगडी बांधकाम आहे। महादेवाला अभिषेक घालायला आम्ही आता या लाईनमध्ये आहोत। या लाईनमधून असंच आतमध्ये सरळ जायचं। ही लाईन गाभाऱ्यापर्यंत जाते। महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक घालण्यासाठी आम्ही हा अभिषेक पास घेतलेला आहे, जो इकडे आपल्याला घ्यावा लागतो, आणि ही पावती घेतलेली आहे। ही पावती आणि हे अभिषेक पास दाखवलं की आपल्याला मंदिरामध्ये जाण्याची परवानगी मिळते। तुम्ही बघू शकता, मंदिर हे संपूर्ण दगडी बांधकाम आहे। या मंदिरामध्ये 5 नंदी आहेत। समोरच आपल्याला दिसत असेल असे 5 नंदी आहेत, आणि हे संपूर्ण मंदिर आतमधून अशा प्रकारे दिसतं। आणि आता जवळजवळ 1.5 ते 2 तास झालेले आहे आम्हाला लाईनमध्ये उभं राहून, आणि आता दुपारचे 12 वाजलेले आहेत, आणि आपल्याला लकीली ही महादेवाची महाआरती बघायला भेटत आहे। आरती संपत असताना मंदिरातले पुजारी पूर्ण मंदिराला फेरा मारून परत येत आहेत। नुकतीच महादेवाची महाआरती पार पडलेली आहे, आणि आम्ही आता मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यात प्रवेश करतोय। वस्त्र बांधे छाल का, मैं खड़ा पाँव
हम दोनों लोक में विषामृत पे था छिड़ा, अमृत सभी मैं बांट के, प्याला विष का तूने खुद पिया। असा होता आपला सगळा शिखर शिंगणापुरातला अनुभव. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये मी अशा ठिकाणी जाणार आहे की शिखर शिंगणापूरला तुम्ही गेल्यानंतर तर या ठिकाणी तुम्हाला जावंच लागतं. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हर हर महादेव.